2016ला सॉमिल क्रिएशन्स नावाचं एक प्रोडक्शन हाऊस आहे. हं. तिथे मी ऑडिशनला गेलेलो. गर्ल्स हॉस्टेल नावाची सिरियल होती. हं. त्याच्या ऑडिशनला गेलेलो आणि गर्ल्स हॉस्टेल असल्यामुळे बरेचसे स्त्री पात्र होती आणि हं. माझ्या वयाचं तिथे काहीच नव्हतं कॅरेक्टर. सो मी म्हटलं की मला काहीतरी तर ह्याचा पार्ट व्हायचा आहे. कारण ते प्रोड्युसर्स मला माहिती होते, कारण त्यांनी रात्रीच खेळ चाले वगैरे सारखे शोज केले होते. म्हटलं ह्या प्रोडक्शन हाऊसची आपल्याला कनेक्ट व्हायचंय ऍट एनी कॉस्ट. हं. तर ऑडिशनचं तिथे म्हणजे कास्टिंग तर झालं नाही. मी निघताना त्यांच्या क्रिएटिव्ह होत्या तिथे. त्यांना मी म्हटलं की माझं ना कपड्यांचा पण ब्रँड आहे. तर तुमचं कॉस्ट्युम्स कोण करत नसेल तर हं. आय वुड लव्ह टू गिव्ह एन इंटरव्ह्यू सॉर्ट हं. ऑफ थिंग, की करूयात असं ट्राय आउट करूया. तर ते आता माझं नशीब की त्याच आठवड्यात त्यांचा जो कॉस्ट्युम स्टायलिस्ट होता हं. त्यांनी तो जॉब सोडला होता. ओह! सो ते म्हणे की करू शकतोस तू, तू एक पीपीटी बनवून आण, हं. मी कॅरेक्टर लिस्ट देते तुला, हं. तू पीपीटी बनवून आण, आपण प्रोड्युसर्सना दाखवूया, त्यांना आवडलं तर गुड हं. टू गो. 21व्या वर्षी कॉन्फिडन्सच असतो ना की हां. हो जाएगा, कर लेंगे. तर ते म्हणे की नाही नाही, मी शिकवेन तुला, हं. 15-20 दिवस आपण करूयात. आणि मग अगदी मिनिमल पैशामध्ये आम्ही हं. ते डन केलं. मला त्या ह्याच्यात घुसायचं होतं. हं. तर तो पहिला झी युवाच्या पहिल्या स्लॉट्स मधल्या ज्या सिरियल होत्या त्यातली एक ती गर्ल्स हॉस्टेल. सो ती पहिला डेली सोपच मिळाला ऍज अ स्टायलिस्ट. ओह! आणि मग तिथे 9 मुली होत्या, हं. त्यांचे सगळे कपडे केले. सुनील भोसले म्हणून प्रोड्युसर होते, त्यांनी जेन्युअनली इतकी मदत केली की अरे असं नाही, असं करून बघ, तसं नाही, असं करून बघ. बघ म्हणजे तुला असं जमत असेल तर, हं. इतकं समजून घेणारा बाबा मिळालाय हं. प्रोड्युसर, तर आपण पण खूप कामाशी प्रामाणिक राहतो की बाबा नाही राइट. आपण करूया. आणि तसं करत मग तो पहिला डेली सोप आला आणि त्याच्यात मी ज्या रेक्टर होत्या त्या गर्ल्स हॉस्टेल मधल्या, त्यांच्या साड्या आणि ब्लाउजेस असे काही ओह! कॉम्बिनेशन्स मी केले. आणि ते कॉम्बिनेशन्स पर्सनली सगळ्यांना आवडले. हं. आणि त्या सिरियल वरून मला त्यांच्याच प्रोडक्शनची अजून एक सिरियल मिळाली, तुझा माझा ब्रेकअप, झी मराठीवरची. ओह!